नमस्कार. या आजच्या लोन केसमध्ये क्लायंटची 75,000 नेट सॅलरी आहे आणि 715 सिबिल स्कोअर आहे आणि अजून 10 लाख रकमेची यांना आवश्यकता आहे. पण जेव्हा आम्ही त्यांची फाईल तपासली तेव्हा आम्हाला एक असा धोका दिसला ज्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकले असते. कारण यांचं सिबिल रिपोर्ट जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा काही अनसिक्युअर्ड लोन तसेच काही सिक्युअर्ड लोन सुरू असलेले आम्हाला दिसले. जे 10 लाख रुपये यांना एक्स्ट्रा अमाऊंटची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही जेव्हा यांचं फायनान्शियल डॉक्युमेंट रिव्ह्यू केले आणि इन्कम असेसमेंट केलं तेव्हा दिसले की यांच्या इन्कमच्या मानाने ऑब्लिगेशन्स खूप जास्त आहे. फायनान्शियल रिस्क अनालिसिस करताना दिसले की काही रेशिओ खूप हाय रिस्कवर होते. कारण आम्ही इंटरप्रेट केलेल्या बँक क्रेडिट नॉर्मनुसार हे रेशिओ कम्पॅरेटिव्हली खूप हाय रिस्कवर होते. कारण ओव्हरऑल फॅमिली इन्कम कन्सिडर केलं तरी त्या कंपॅरिझन मध्ये लोन ऑब्लिगेशन शिवाय अदर फिक्स्ड ऑब्लिगेशन जास्त होते. म्हणजे टोटल फायनान्शियल रिस्क प्रमाणाबाहेर जास्त होती. त्यामुळे आम्ही इव्हॅल्युएट केलेल्या बँक क्रेडिट नॉर्मनुसार या फायनान्शियल प्रोफाइलमध्ये नवीन लोन मिळण्याची शक्यता खूप मर्यादित होती. समजा कोणत्याही लोन प्रॉडक्ट मध्ये ऍडजस्टमेंट करून नवीन ऍडिशनल टॉपअप किंवा नवीन लोन अप्रूव्ह झालं तरी सुद्धा ते त्यांच्यासाठी रिस्कीच राहील. कारण फायनान्शियल रिस्क असेसमेंट रेशिओ हाय रिस्कवर असल्यामुळे फायनान्शियल स्ट्रेस आणखी वाढण्याचा धोका होता आणि फायनान्शियल स्ट्रेस निर्माण झाला तर क्लायंटच्या संपूर्ण बजेटवर अतिरिक्त ताण येऊ शकला असता. त्यामुळे लोनच्या ईएमआय आणखी बाउन्स होण्याचा धोका वाढू शकला असता. त्यामुळे पेनल्टी, चार्जेस आणि अतिरिक्त इंटरेस्ट कॉस्ट म्हणजे व्याज वाढण्याचा धोका वाढू शकला असता आणि त्यामुळे एकूण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त निर्माण होऊ शकली असती. कारण आम्ही जेव्हा यांचं सिबिल रिपोर्ट आणि बँक स्टेटमेंट अनालाइज केलं आणि ओव्हरऑल लोनचा पेमेंट ट्रॅक बघितला तेव्हा दिसलं की काही ईएमआय बाउन्स आधी झालेच होते. इकडे जे यांचं होम लोन सुरू आहे ते सगळ्यात मोठ्या रकमेचं लोन आहे म्हणजे 25 लाख आणि आता आउटस्टँडिंग बॅलन्स जवळपास 24 लाख बाकी आहे आणि ईएमआय 29,000 आहे. इतर जे लोन सुरू आहेत ते छोटे मोठे लोन आहेत जवळपास 1 ते 5 लाखापर्यंतचे. यांच्या होम लोनचं सँक्शन लेटर जेव्हा आम्ही रिव्ह्यू केलं तेव्हा दिसले की रेट ऑफ इंटरेस्ट हा 11.5% आहे. पण जेव्हा आम्ही लोन अग्रीमेंट चेक केलं तेव्हा दिसले की पहिल्या 2 वर्षांसाठी हा रेट ऑफ इंटरेस्ट फिक्स्ड आहे, फ्लोटिंग नाहीये आणि लोन अग्रीमेंट टर्म नुसार फ्लोटिंग रेट हा 2 वर्षानंतर ऍक्टिव्ह होईल. पण 2 वर्षानंतर फ्लोटिंग मध्ये कन्वर्ट झाला तरी सुद्धा हे 2 वर्ष आणि नंतरच्या उरलेल्या म्हणजे फ्लोटिंग ऍक्टिव्ह झाल्यानंतरच्या उरलेल्या वर्षांमध्ये जवळपास यांचं टोटल व्याज भरपूर जाईल. कारण ऑलरेडी बऱ्याच प्रमाणात व्याज गेलेलं आहे. लोन अग्रीमेंट मध्ये समोर जेव्हा आणखी आम्ही असेस केलं तेव्हा दिसले की इंटरेस्ट रेट स्ट्रक्चर हा बँकेच्या इंटरनल बेंचमार्कवर लिंक्ड आहे, रेपो लिंक नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की इंटरनल बेंचमार्क हा वाईट आहे. कारण बेंचमार्क मेकॅनिझम हा संपूर्ण लोन स्ट्रक्चर इव्हॅल्युएट करण्याचा फक्त एक सिंगल फॅक्टर आहे. त्यामुळे काही बँक्स किंवा एनबीएफसी चे लोन जे इंटरनल बेंचमार्कवर आधारित आहेत ते ऍक्च्युअली चांगले आहेत की नाही ते यावर डिपेंड करतात की कस्टमरचा ऍक्च्युअल फायनान्शियल प्रोफाईल, प्राइसिंग, फ्लेक्झिबिलिटी आणि ऍक्च्युअल फायनान्शियल आउटकम काय राहील. म्हणून त्यासाठी कंप्लीट लोन स्ट्रक्चर अनालाइज करणे महत्त्वाचे आहे, फक्त बेंचमार्क टाईप नाही. त्यामुळे हे जाणारं व्याज यांचं कमी करणं खूप आवश्यक होतं कारण यामध्ये यांचं नुकसान खूप होईल. त्यासाठी आम्ही लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करायचं ठरवलं. पण लोन ट्रान्सफर करण्यामध्ये पण रिस्क होती कारण एखादी बँक जर कमी रेट ऑफ इंटरेस्ट खूप सहज ऑफर करत असेल तर अशा वेळी फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण फक्त लोन ट्रान्सफर केल्यामुळे किंवा बँकेने कमी रेट ऑफ इंटरेस्ट दिल्यामुळे व्याज कधीही कमी होत नाही. कारण बरेचदा समोरून दिसणारा कमी रेट ऑफ इंटरेस्ट हा नुकसानदायक ठरू शकतो जर बँकेने इंटरेस्ट रेट स्ट्रक्चर हा वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेला असेल तर, किंवा लोन अग्रीमेंट मध्ये इंटरेस्ट रेट बद्दल टर्म्स अँड कंडिशन्स वेगळ्या पद्धतीने इम्पोज केल्या असतील तर. त्यामुळे समोरील बँकेच्या इंटरेस्ट रेट स्ट्रक्चर, क्रेडिट नॉर्म्स, टर्म्स अँड कंडिशन्स आणि टोटल बॉरोइंग कॉस्ट या सर्व गोष्टी असेस केल्यानंतर आम्ही लोन ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला. कारण ह्या मुख्य गोष्टी जर निगेटिव्ह मोड मध्ये आल्या असत्या तर मग लोन ट्रान्सफर करण्याचा निर्णय आम्ही कॅन्सल केला असता, मग जरी बँकेने रेट ऑफ इंटरेस्ट हा कमी दिलेला असला तरी पण. कारण अशा परिस्थितीत संभाव्य आर्थिक फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये अजून एक रिस्क होती, अनावश्यक आणि वारंवार हार्ड इन्क्वायरीजमुळे सिबिल प्रोफाईलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून योग्य बँकेमध्ये लोन ट्रान्सफर करणे आवश्यक होते. हार्ड इन्क्वायरीचा विषय निघालाच आहे तर एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते. बरेचसे लोक काय करतात की ते लोन अप्लाय करतात, त्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचं लोन रिजेक्ट होत जातं. कोणत्या कारणामुळे लोन रिजेक्ट झालेलं आहे त्यांना माहिती नसतं. त्यामुळे ते अजून वेगवेगळ्या बँकांमध्ये लोन अप्लाय करत राहतात आणि त्यामुळे सतत त्यांच्या सिबिल रिपोर्टमध्ये हार्ड इन्क्वायरी हिट होत राहते आणि त्यामुळे त्यांच्या सिबिल स्कोअरवर त्याचा खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट शेवटी झालेला असतो. ते एक्झॅक्टली कसं होतं, काय होतं, त्याचे कोणकोणते परिणाम होतात ते एखाद्या नवीन वेगळ्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगेल. सध्या पुढे जाऊया. तर यासाठी आम्ही अनेक बँकांचे क्रेडिट नॉर्म्स तसेच टर्म्स अँड कंडिशन अनालाइज केले. त्यापैकी काही बँकांनी यांचं होम लोन ट्रान्सफर ऍक्सेप्ट केलं, इंटरेस्ट रेट सुद्धा कमी केला. पण काही एक्स्ट्रा टर्म्स अँड कंडिशन इम्पोज केलेले होते. इंटरेस्ट रेट बद्दलही कंडिशन स्ट्रिक्ट होते आणि ऍक्च्युअल ट्रान्सफर कॉस्ट सुद्धा खूप जास्त येत होती. आमचा एकच उद्देश होता की इम्पोज केलेले एक्स्ट्रा टर्म्स अँड कंडिशन मध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळावी तसेच ऍक्च्युअल ट्रान्सफर कॉस्ट कमीत कमी असावी. त्यासाठी आम्ही बँकेकडे एका स्ट्रक्चर्ड पद्धतीने अप्रोच केला ज्यामुळे बँकेला क्लायंटचा डिटेल करंट फायनान्शियल प्रोफाईल तसेच फ्युचर फायनान्शियल प्रोफाईल समजण्यासाठी त्याबद्दल रिलेटेड सपोर्टिंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आम्ही बँकेला दिले. तेव्हा त्यापैकी एका बँकेने रिपेमेंट डिसिप्लिनशी संबंधित एकच स्पेशल कंडिशन आमच्या समोर ठेवली जी थेट एकूण व्याजावर परिणाम करणारी होती. कारण नवीन
लोन स्ट्रक्चर नुसार आणि आमच्या अनालिसिस नुसार असे दिसून आले की लोन ट्रान्सफर केल्यानंतर सुमारे 5,80,000 रुपये व्याज कमी करण्याची संधी आहे. म्हणजे 5,80,000 रुपयांचं संभाव्य व्याज वाचू शकेल. खूप चांगला अमाऊंट आहे हा, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे या क्लायंटचे लाखो रुपये जास्त व्याजामध्ये गेले असते. यामध्ये रिस्क खूप जास्त होती. क्लायंटचा अदर लोनचा पेमेंट ट्रॅक हा अनबॅलन्स होता, रेग्युलर नव्हता. फक्त होम लोनचा पेमेंट ट्रॅक रेग्युलर होता, पण त्यामध्ये सुद्धा एक पेमेंट बाउन्स होता. तो का बाउन्स होता याचं सुद्धा डॉक्युमेंटरी एक्सप्लेनेशन प्रूफ आम्ही बँकेला दिले. आता समोर फक्त बँकेने ठेवलेल्या स्पेशल कंडिशन नुसार रिपेमेंट डिसिप्लिन जर क्लायंटने व्यवस्थित जर ठेवला तर त्यामुळे एकूण व्याजावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच समोर एक कस्टमाइज रिपेमेंट स्ट्रक्चर आम्ही तयार केलेला आहे. त्यानुसार आणि बँकेच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार यामध्ये टोटल इंटरेस्ट आणखी कमी करण्याची शक्यता आम्ही इव्हॅल्युएट करू. त्यामुळे एकूण व्याज आणखी कमी होईल. त्यानंतर एका पर्टिक्युलर डेटला लोन क्लोज करण्याचा आमचा प्रयत्न राहील, ज्यामुळे लोनचं बर्डन लवकरात लवकर कमी होईल. म्हणजे क्लायंटचं डेप्ट बर्डन शक्य तितक्या लवकर कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण फक्त लोन अप्रूव्ह होणं महत्त्वाचं नाही, तर त्या लोनचा फायनल फायनान्शियल आउटकम योग्य असणं जास्त महत्त्वाचं आहे. कोणत्याही लोनमध्ये सगळ्यात मोठं होणारं नुकसान म्हणजे त्यामध्ये जाणारा भरपूर व्याज, जे अनेक बॉरोवरसाठी दीर्घकालीन आर्थिक ताण निर्माण करू शकतात. त्यामुळे योग्य व सुरक्षित पद्धतीने लोन घेण्यासाठी किंवा लोन बद्दल कोणत्याही प्रकारच्या कन्सल्टेशनसाठी आम्हाला संपर्क करा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर व ऑफिस ऍड्रेस तुम्हाला आमच्या YouTube चॅनलच्या बायोमध्ये मिळेल.